पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी, गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी, भिल्लणीचे करी फळे भक्षी, भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी, नामा म्हणे हरी गोडमाणी, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासी, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं, भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने, पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या नाशिक तीर्थाच्या चरण सानिध्यात येवला आणि निफाड सिन्नर हा प्रभाग आहे. आणि या भौगोलिक प्रकरणात पुण्यसलीला गोदावरीच्या तीरावरती वस्ती असलेल्या काही गावांचा लेखा आणि जोखा जन्मभर माझ्या प्रवासात सातत्याने अभ्यास करण्याचा सुयोग तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मला प्राप्त झाला. श्री मारुती मंदिर, तामसवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या गावी समस्त ग्रामस्थ मंडळांच्या अथक परिश्रमानं, धर्मानुरागी जनतेच्या सहकार्यानं हा नामयज्ञ आपण संपन्न करत आहात. या भागात रामचंद्राचं येणं, या भागात श्रीमंतनिवृत्तीनाथ दादांची असीम कृपा, या भागावरती सप्तशृंगीची कल्याण करणारी एक देखणी नजर, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा आद्य धर्मपीठ त्रिअंबक तीर्थक्षेत्रात भगवान उमापती महादेवाचा असीम आशीर्वाद, त्याचबरोबर श्रीमंतनिवृत्तीनाथ दादांची अनुकंपा आणि आदरणीय नारायण गुरुजी ही जी गोदावरी पुण्यसलीला नदी वाहते आहे, यामध्ये ब्रह्मपुराणाच्या गौतमी खंडात असं प्रकरण आलं की गुप्त स्वरूपाचे भगवान गणेश पाण्याच्या प्रवाहात आजही तिथे कार्यरत आहेत. तर नांदूर मध्यमेश्वर असा उल्लेख पुराणात नाही, मध्यमेश्वर, मध्यस्थानात भगवान गणेश वास्तव्य करतायत. त्यामुळे गणेशाची पण सुप्त दृष्टी या प्रभागावरती आहे. मौनीगिरी जनार्दन स्वामींचं येणं आणि जाणं, गाजरवाडी नावाचे गाव, तिथे रंभाजी बुवा नावाचे एक वारकरी होते, ते पण या प्रभागात फिरायचे. आदरणीय नाना महाराज वडनेरांचाही प्रवास या प्रभागात त्या काळात असायचा. आमच्या पठाडे महाराजांचं, जगन्नाथ अण्णांचं अत्यंत प्रेमाचं हे सगळं स्थळ आहे, ठिकाण आहे. त्याचबरोबर ब्रह्ममूर्ती संत आदरणीय तुकाराम बाबा खेडलेकरांची कृपा तुमच्यावरती आहे. कळत नकळत कुणाची नावं माझ्याकडनं राहिली तर मी क्षमा मागतो. आदरणीय नारायण गुरुजींनी आत्ता जे स्वर गायलेत, जी बांधणी गायली, जे कंपोजिंग त्यांनी निर्माण केलंय, ती मूळ बांधणी, त्याचं नाट्यगीत आहे सुहास्य तुझे मनास मोही. या स्वरांची ताकद त्यांनी या निवडलेल्या अभंगाला लावली आणि कंटाळलेल्या या अमृत आश्रमाला तुमच्या स्वरानं एखादी टॅबलेट घेऊन चेतना मिळावी तसं आरोग्य मिळालं. नाही तर मी आज कंटाळलो होतो, मला कीर्तन नको नको झालं होतं. नित्याचा प्रवास आणि स्पीकर, ट्विनिंग, पखावज, गायन, वादन, मंडप, श्रोता या सगळ्या चिंता जीवनात असतात. अर्थात ह्या सगळ्या चिंता शहाण्यांनाच असतात. त्यापैकी भगवंतानी मला एका परंपरेत जन्माला घातल्यामुळं ती सातत्याने चिंता मला असती. आज सकाळीच तुमची आठवण आदरणीय सोमनाथ दादा तळेकरांनी केली. ते म्हणाले, नारायण गुरुजी म्हणाले की पुढचा उत्सव आपण जरा अजून व्यापक विचाराचा करू. आपणही दोघांनी जेवत असताना माझ्याबरोबर साधलेला सुखसंवाद अतिशय उत्तम आहे. सन्माननीय आमदार महोदय कायंदे साहेबांच्या पुतण्याकडं माझं आजचं नाव चुकलं काय माझ्याकडनं, कांदे साहेबांच्याकडं माझं
आजचं येणं आणि पुतण्याकडं माझं आज जाणं झालं आप्पांच्याकडनं. आप्पा म्हटलो ना मग मी, शॉर्ट बट स्वीट आप्पा. धनंजय आप्पांच्या घरी मी गेलो आणि घरातल्या परिवारात 2 वृद्ध आयांचाही मला आशीर्वाद आत्ता मिळाला. आणि घरात देवघर जेव्हा मी गेल्या गेल्या ऑब्झर्व केलं आणि नमस्कार केला, तेव्हा नाथपंथातल्या त्रयमूर्ती संतांच्या प्रतिमा तिथे लावल्या होत्या. आणि मला कळलं की या गावात सर्व समाज वादविवाद बाजूला ठेवून, राजकारण, जातीय प्रतिबंध सगळ्या तटबंदींना तोडून एका छत्राखाली परमार्थाच्या मंडपात मतभेदाचे जोडे बाजूला ठेवून आपण सगळे येत आहेत. त्याबद्दल संप्रदायाचा उपासक या नात्यानं तुम्हाला मनपूर्वक मी धन्यवाद देतो. 35-40 वर्षापासून शिवर नावाचं गाव आहे, सानप कंपनी, त्या सगळ्या लोकात माझं जाणं येणं आहे. आमचे संतोषराव या ठिकाणी आलेत. मी त्या गावात गुरुजी 5,000-7,000 दिवस कथा केल्यात भागवताच्या. तबलाही त्याच्यातच, पीठी त्याच्यातच, मंत्र म्हणणाराही त्याच्यातच आणि मी त्याच्यातच. आणि तरी ते म्हणायचे एक कीर्तन तुमचं त्याच्यात राहू द्या असं. पण अर्थात हे सगळी प्रेमाची गाव आहेत. मी इकडे गाजरवाडीला, नैताळ्याला, देशमान्याला, देवरगावला, अजून सावरगावला, पाटोद्याला, केपानगरला, हिवरगावला, गुळवंचला, अशा अनेक गावात मी कीर्तनं केली आहेत. वडांगळीला, खडांगळीला कीर्तनं केली आहेत. जवळजवळ बरेच गावं माझ्या पाठ आहेत. तुमच्याच भागातले गावं तुम्हाला मी सांगणं बरं नाही, पण आलो एवढाच फक्त मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता. मंडपात ज्यांची लेकरं धिंगाणा करतायत त्या आयांना प्रार्थना करा की आपली लेकरं स्वतः तुम्ही सांभाळा. आणि कदाचित त्यांना कोणी नसेल, निराश्रित असतील तर मला ओटीत द्या, कारण आता मला होणार नाहीत म्हणून. बाकी काय, कोणाचे तरी सांभाळावीत म्हणून इथूनच सुरुवात कदाचित परमेश्वराला करायची असली तर सांगता येत नाही. एका पखावज वादकाला मी म्हणालो, तुझा हात फार शार्प आहे, तुला मला जावाई करावंसं वाटतं. मी असं बोललो मीडियाला. पण त्यांनी मला नंतर कीर्तन झाल्यावर विचारलं मर्यादा सांभाळून, महाराज तुम्ही तर संन्यास घेतला, मग आता मुलीचं काय? म्हणलं प्रयत्न करीता. हेही वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. तर प्रयत्न करीता म्हणजे लग्न करून कन्या उत्पन्न करणे अर्थ नाही, तर प्रयत्नाने आहे त्या कीर्तनातल्या गावातल्या एखाद्या मुलीला मानस कन्या मानून तुझ्याशी पाणी ग्रहण करणं या थोरल्या वडिलाला शोभायमान करणारे असा त्याचा. माझी मराठी कळायला जरा वेळ लागतो तुम्हा सज्जनांना, त्याला मी काय करू. सगळेच कीर्तनकार येऊन गेलेत. कविराजचं कीर्तन झालंय, रोहिणीचं कीर्तन झालंय, जयेशनी कीर्तन केलंय, काल सोनाली कीर्तन करून गेली आहे, सोपान माझाच आहे आणि ज्ञानेश्वर तांबे माझेच आहेत. यातले सगळे माझेच आहेत आणि माझे ते असल्यामुळे मी त्यांचा आहे. त्यामुळे वादाचा विषय संपला. तामस गाव कालांतराने बदलावं लागेल, कारण 3 गुण आहेत, सात्विक, राजस आणि तामस. काही देवता तमोगुण प्रधान आहेत, काही देवता रजोगुण प्रधान आहेत आणि काही देवता सत्वगुण प्रधान आहेत. फॉर एक्झाम्पल, भगवान शंकराला या गुणग्राहकतेच्या यादीत बसवायचं म्हटलं तर शंकर तमोगुण प्रधान आहेत. ऐकता का? कालभैरव तमोगुण प्रधान आहे. मल्हारी मार्तंड खंडेराया तमोगुण प्रधान देवता आहे. रजोगुण प्रधान भगवान ब्रह्मदेव आहेत. तबला आणि पिटी आणि गाणं हे रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणून ब्रह्मवीणा नारदाच्या हातात देण्यात आलेली आहे. अर्थात तिला त्यागायचं का? तर अजिबात नाही. त्याचा सदुपयोग कसा करायचा यावरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, मोबाईल मला तुम्ही दिला, मी घेणार नाही, पण दिला तर गाथा सापडवणं, प्रमाण काढणं, ब्रह्मसूत्र काढणं, उपनिषद काढणं, ऐतिहासिक संशोधन, शकसंवत्सर, इसवीसन पूर्व, क्रिस्ताब्द काढणं, शिवशक काढणं, याकरती मोबाईल उपयुक्तच आहे ना. पण तो रात्री विनाकारण इतस्ततः जागवत असेल तर घातक आहे. काहींना कळलंय, काही निवांत आहेत.
वृद्ध टोप्यावाल्यांना हा विषय न कळण्याच्या पलीकडचा आहे. तरुणींना आणि तरुणांना कदाचित हा विषय आपल्या आपल्याच कृतीमुळं कदाचित आपल्या जवळचा वाटला असावा. त्रासदायक आहे. स्पीकर आणि मीडिया बरं आहे, आवाज जातो, पण यात मॅग्नेट धातोय, त्यामुळे लांबून बोलावं एक कारण. प्रमोद महाजन भाषणाच्या आधी 3 तास बोलत नसायचे. आजही चैतन्य महाराज, संदीपान दादा, प्रमोद महाराज जगताप, जयवंत बुवा आणि मी माईक पासून लांब बोलतो. कारण आहे एरती माईक आहे, दुःखाची जनती. म्हणजे त्याचा चांगला असला तरी 2-3 ठिकाणी त्याला मदत केली मला. अतिशय चांगला आवाज आहे. काही तमोगुण प्रधान आहेत, काही रजोगुण प्रधान आहेत, काही सत्वगुण प्रधान आहेत. भगवान विष्णू, राम आणि कृष्ण विठ्ठल या सत्वगुण प्रधान देवता आहेत. एवढा अलौकिक सोहळा सप्ताहाचा या गावात होतो. गुण्या गोविंदानं सौर ऊर्जा लावल्यात, उत्तम रस्ते झालेत, गोदावरी पुण्यसलीला गोदेला घाटही होतोय, शिवालयाची डेव्हलपमेंट होतीये, जातीनिहाय वर्गीकरणही नाही, आणि सात्विक कीर्तनकारांची पत्रिकेत जर कीर्तन आहेत त्याला तामस कसं काय म्हणावं. वा. मग मला स्फुरलेलं नाव आतून आहे. या गावाचं भविष्यात काय नाव व्हावं तर त्रिमूर्ती नगर. काय नाव व्हावं? त्रिमूर्ती नगर. विद्यापीठाची गावाची नावं बदलणं इतकं सोपं नाही. बड्या बड्यांना सत्ता उपभोगून औरंगाबाद, संभाजीनगर त्या काळात करता आलं नाही. हिंदुत्व असू नाही. विठ्ठल विठ्ठल मी त्रिमूर्ती का म्हणालो त्याचा अर्थ तुमच्या समोर मी सांगतो. रामचंद्राचे पदस्पर्श झालेत. राम, कृष्ण, विठ्ठल, विष्णू सात्विक देवता एक. त्रिंबकचे अनुकंपा आहे, शिवतत्व 2. आणि तिसरं तत्व ब्रह्मतत्व. नाशिक प्रभागात निफाड प्रभागाचा काही भाग भौगोलिक हा ब्रह्मस्थानाचा भाग आहे. कुठला आहे? ब्रह्मस्थान म्हणजे नाभी. नाभी म्हणजे बिंबी. हो. आजही बाळ जन्माला आल्यावर आईची नाळ तिथे जोडलेली असते. वाक्य बोलू का? निफाड नाशिकची नाळ आहे. वा. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मस्थान. आणि या तिघांच्या मध्ये पूजनीय देवता आहे गणपती आहे. त्या गणपतीचं वास्तव्य सुप्त रूपात गंगेच्या गोदेच्या पात्रात आहे. या काळात कदाचित ती मूर्ती नसेल, असेल, परंतु ब्रह्मपुराणाचा गौतमी खंड माझ्याकडे अभ्यासाला आत्ताच सुद्धा आहे. आउट ऑफ प्रिंट ग्रंथ आहे, पण माझ्याकडे आहे तो. अशा 3 देवाचं येणं या भागात जर झालं आहे. तिसरा अर्थ, भारताची तीर्थयात्रा करताना सप्तशृंगीला जाताना कदाचित सोग्रास, कळवण, देवळा, निफाड, येवला, विंचूर या प्रभागातून जाताना ब्रह्मा म्हणजे सोपान काका, विष्णू म्हणजे ज्ञानोबराय आणि सदाशिव म्हणजे निवृत्तीनाथ दादा यांची पावलं लागली असावीत, म्हणून त्रिमूर्ती नगरास हरकत नाही. वा. काही पेटीवर गातात रजगुण आहे, काही विणेवर गातात सत्वगुण आहे, काही गाता गाता रागवतात तमगुण आहे. हे तिन्ही गुण 4-5 दिवसात एकत्र आले तर त्रिमूर्ती म्हणायला हरकत नाही. नाही कळलं तुम्हाला? किंवा सर्व समाजातले एकत्रित येऊन एखादा प्रभाग निर्माण करत असतील तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयमूर्ती इथे वास्तव्य करतात असा त्याचा अर्थ आहे. त्या धारणगावला आमच्या महेशकडं निर्गुण पादुका आहेत. म्हणजे दत्तात्रयाचं येणं आणि जाणं सुद्धा या भागात झालं असावं या तिळमात्र शंका अजिबात नाही. दादासाहेब फाळक्यांच्या सिनेसृष्टीचं काम या प्रभागातूनच सुरू झालं. पांडवांच्या लेण्यांचं उत्खनन नाशिकातच सुरू झालं. दीनदुबळ्यांच्यासाठी, वंचितांच्यासाठी पाण्याचं दालन येवल्यात खुलस्वर्गीय बाबासाहेबांनी या नाशिक जिल्ह्यातच केलं. वारकरी संप्रदायाला गुरुपीठ नाशिक जिल्ह्यानंच महाराष्ट्राला, भारताला त्रिअंबक नावाचं तीर्थ दिलं. अजून या जिल्ह्याला महत्त्व काय सांगू तुम्हाला मी. पैठण, सासवडची ओळख
काशीला, हरिद्वारला, उज्जैनीला, प्रयागच्या कुंभात सांगावी लागते. पण सांगितलं ना की मैं नासिक त्रिंबक से आया हूं, तो अच्छा वहीं से आए हो, ठीक आहे बैठ जाओ. म्हणजे साधू समाजात जो रिस्पेक्ट दिला जातो तो नाशिकमुळंच. अजून एक व्याख्या सांगतो, टाळ्या तुमच्या घेतो. इथं चांगलं वागणाराला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात नाशिकात, आणि चुकला तर शूर पन्नरके सारखं नाकही काढतात, पण त्याचं नाशिक नाव. क्या बात आहे. अजून 6वी व्याख्या अशी करतो, अन्य जिल्हे आणि राज्य हा देह आहे. ऐकताय ना, हे मॉडेल आहे. तुम्ही बोला ना, बोला, हाला जरा. हे शरीर आहे सगळं, पण नाशिक महाराष्ट्राचं नाक आहे. कोण आहे? नाक आहे. स्त्री दिसायला देखणी आहे, पण नाक नाही. अर्थाविना पोथी आणि नाकाविना मोती. दिसायला देखणी पण नाक नाही. लग्न मोडलं हो, नाही कळलं तुम्हाला? कॅटली चांगली आहे, कडी उत्तम आहे, घणसर बुड आहे, पण कान नाही तिला. पखावज 35,000चा आहे, पण ट्विनिंगला चाटीला लेवल लागला नाही, नाक नाही. नाक नाही. बुवा वक्ता चांगला आहे, पुराण कीर्तन कथा गायन वादन चांगलं आहे, पण पाय घसरला, नाक नाही. काय नाही? क्या बात. काय नाही त्याला? नाक नाही. नाक आहे पण नाक नाही, म्हणजे इज्जत नाही. विठ्ठल 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 गोदावरीच्या तीर्थाला विशेष महत्व आहे. हे वाक्य हजारो कीर्तनात माझ्याकडनं गेलंय. मी श्रोत्यांची, ऑनलाईन ऐकणाऱ्यांची माफी मागतो, पण हा विषय इथे मला सांगावा लागणार आहे. त्याचं कारण आहे, गंगेचं अवतरण 2 प्रकरणात झालंय. जरा कंटाळवाणा विषय, पण अभ्यासकांना एडिटिंग करून क्लिपा जातील आणि ते कदाचित विषय माझा स्वीकारतील. गंगा 2दा अवतीर्ण झाली आहे. एकदा भगीरथाच्या अथक परिश्रमानं झाला विषय, म्हणून त्या गंगेला भागीरथी नाव आहे, भगीरथामुळे. विषय बदलला, आता दुसरं पान आहे. दुसरं पान असे, नर्मदेच्या तीरावर बळीराजा यज्ञ करताना भगवंतानी वामनाचा अवतार धारण केला. कोणाचा? वामनाचा. आणि वामन नाही कळलं काय मन आहे हो? वामन. ज्यांना आकला नाही ते पुतळे जाळतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अशी बटू वामन मूर्ती राजा बळीच्या दरबारात गेली. मी आदरणीय आप्पांच्या समोर हे वाक्य बोलू नये, परंतु कधी कधी स्पष्ट आणि स्वच्छ नाही बोललं तर परिवर्तन होत नाही. अध्यात्माचा वा राजकारणातल्या पदपदवींचा अधिक माज आला तर समाज त्याला पंक्चर करतो. नाही कळलं तुम्हाला? बडे बडे कॅबिनेट आहेत आज, निवांत विश्रांतीला घरी आहेत, ते पुन्हा 30-40 वर्ष वर येत नाहीत. हा माझा आशीर्वाद आहे. त्याचं उत्तर आहे, केले कर्म झाले तेच आणि उपजले मेले ऐसे किती. भगीरथाने प्रयत्न केला आणि गंगा अवतीर्ण झाली. आता प्रकरण बदललंय. वामनाने एक पाय उचललं. भागवत विषय का मात्रा विक्रमत्रय दत्तंजलन दीयताम. 3 पावलं भूमी मला द्या. बळी घाबरला नाही. बळी सर्वस्वे उदार, जेणे उभारीला कर आणि करोणी कहार, तो पाताळी घातला. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायात. दीपोत्सव्यम महत्पुण्यम बलिराजा प्रवर्तते, आनंद सर्व लोकांना मंगलानी गृहे गृहे. ज्याच्या दान देण्यामुळे दिवाळीत प्रतिपदा निर्माण झाली, अशा बळीला मी अभिवादन करतो. असा देणारा दाता. आता आमदारांच्या पुतण्याच्या घरी मी गेल्यावर कीर्तनन गावकरी तर देतीलच मला लक्ष्मीकांत प्यारेलाल, पण तो एवढ्या पदावरचा मनुष्य जाता जाता 4-5 हजार खिशात सहज घालू शकतो. कारण तुझे अवदारे जाणू स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्यासे पवित्र वैरिया ही दिधली. पक्षातल्यालाच नाही, विपक्षातल्यालाही काम देणं हे उदार व्यक्तीचं काम असतं.
कळलं का? मी मागणार नाही, फक्त जाता जाता काही खानाखुणा तुमच्या कानावरती घालतो. एका गावात कीर्तनाच्याच आज मी म्हणालो माझे एवढे आणि बरोबरच्याचे 500 ते बुद्धिवान होते, त्यांनी माझ्यातलेच 500 काढले आणि त्यांना दिले. त्यामुळे तेव्हापासून चॅप्टर झालो मी, आधी माझे घेतो मग सांगतो यांना द्या. हा आदरणीय इंदुरीकर महाराज पॅटर्न, लातूर पॅटर्न, असे पॅटर्न आहेत आपल्याकडे, तसे भिन्न भिन्न पॅटर्न. कधी कधी बीड पॅटर्न असतो. असो, वेळ कमी आपल्याला, कृपया तो इकडे येऊ नये, ईश्वराला प्रार्थना आहे. वा कळणाराला कळते, बाकी प्रसादावाले त्यांना काही मिळ लागत नाही, ते काही घेणं देणं नाही. वागता या लोकांनी चिल्लर समजलाय महाराष्ट्रात. वा वा अजिबात त्यांना आवडतं ते आपण द्यायचं नाही, धर्माला अभंगाला लागतं ते मांडायचं. हे काय पटलं बोलवतील तर नाही बोलवतील, काय आपलं बंद पडलंय. वामनाचं एक पाऊल गुरुजी ब्रह्मलोकात गेलं आणि ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाच्या बायकोला म्हणजे सावित्रीला सांगितलं, इकडे ये, आपण 2 जण सपत्नीक ब्रह्म आपल्या वामनाच्या पायाची पाद्य पूजा करू. ऐकताय ना तुम्ही? क्या बात आहे. पायावर पाणी घातलं ब्रह्मदेवानी कमंडलूतनं, तर त्या पाण्याचा वेग एवढा वाढला, वामनाच्या पायावरून पाणी मृत्यूलोकात आलं. त्यातही महाराष्ट्रात, त्यातही नाशिक जिल्ह्यात गडांच्या शिखरावर पडलं आणि त्या सुनामी लाटेसारखे 7 शिखर तयार झाले. त्या गडाचं नाव पडलं सप्तशृंग गड. हा तुमच्याकडचा इतिहास आहे, तरी काही मुरदाडांना टाळ्या वाजवायची इच्छा नाही. जळतेत ना हो, जळगाव जवळ आहे. काय विठाल विठाल असा एकंदरीत सरासरी आढावा मला या प्रभागाचा मांडता येईल. 4-5 दिवस कीर्तनकाराने कदाचित हावभाव इकडचा मांडला असेल, मला काही माहिती नाही. पण मी आज आलोय, कुणी काय बोललं हेही विचारलं नाही. पूर्वी लोक कीर्तनकारांचे अभंग विचारायचे, काल कोणता होता, कळलं का? मग बुवालाच म्हणायला लागले, त्यांचा तेच घेतात, दुसरा घेत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे याखेरीज त्यांना सांगता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. सब्जेक्ट हा स्वतंत्र विषय नित्याचा असला पाहिजे. आज सकाळी मी अभंग घेतला, ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताबाई बोधी येली. नित्य नूतन अभंग वेगळे लोकांसमोर गेले की लोकांना भावना आणि भूमिका कळत असते. कीर्तन प्रचंड उशिरा सुरू झालेलं आहे, 10:16 झालेत. पाऊण तास मला शिल्लक आहे, 9 ते 11 वेळ आहे म्हणे, त्यात पाऊण तास उरला अमृताश्रमासी, आणि त्यामुळे दुःखदशा कैची प्राप्त झाली. 2 तासाचं कीर्तन करायचं, 1 तासावर आलं हे गावकऱ्यांना कळलं पाहिजे की कमी वेळेत अधिक द्रव्य जातं आहे काय. तुम्ही जोपर्यंत निवांत आहेत तोपर्यंत आम्ही सुखात आहेत. या दिवशी तुम्हाला जागीन त्या दिवशी आमची दुकानं बंद होतील. पण दुर्दैव आहे, तुमच्या झोपा जात नाही, त्याला कोण काय करील. विठ्ठल विठ्ठल गायक चांगले, पखावत चांगला आहे, स्पीकर चांगला आहे, मंडपाची टापटीप चांगली आहे, मंच अतिशय उत्तम आहे, नारदांची गादी देखणी आहे, येणारं स्वागत आगत फार सुंदर आहे. माता भगिनी शांत सरळ एका प्रभागात पुरुष मंडळी सलग बसली आहे. आमचा विनेकरी साणप बऱ्याच ठिकाणी दिसत राहतो, अतिशय सुंदर. बाराबंदी अंगरखा, पैंजन बांधलेली आहे, ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन, काळ्या कुळकुळी देखण्या मिशा, पगडीवर हाताची पळ्या, आणि फिरकी घेताना असं वाटतं नामदेवरायांना आपण पाहिलं नव्हतं, निदान त्यांचा अभंग तरी घ्यावा, निदान अभंग तरी. त्याचा विणा मी पाहिला आणि त्याला पाहिल्यावर अभंग स्फुरला मला नामदेवरायांचा आजचा. म्हणजे कुणामुळे काय स्फुरेल काही सांगता येत नाही. सगळे तरणे बाण कीर्तनकार येऊन गेलेत, या सगळ्यात ओल्ड अँड गोल्ड मीच आहे. मला तुम्ही गोड करून घ्या, पण एक वाक्य बोलू का तुम्हाला, तुम्हा सगळ्या जणींना कळेल. आंब्याच्या कैऱ्या आणल्या, कापल्या, तुकडे केले, बरणी आणली, मडकं आणलं, मसाला टाकला, फडकं बांधलं, लोणचं घातलं, केलं, त्या दिवशीच ती गोड लागतं का? बोला ना, माना हलवा ना, बोला बोला. मग त्याला 2-3 दिवस
खरकाट हात लावायचा नाही स्टीलचा चमचा घालायचा नाही कारण चमचा सगळीकडे वाटुळ करतो कारण दिसायला पॉलिश स्टीलची तरी जात त्याची लोखंडी आहे ना त्यामुळे तो वाटोळ करतो मिठाचं आणि त्याचं वाकड आहे मिठाला लोखंड लागलं की गंज पकडतं त्यामुळे स्टीलचा चमचा हा लोणच्यात घालू नये विज्ञान होतं लोकांनी याचं कर्मकांड केलं बासुंदीचा हात तिकटाच्या डब्याला लावू नये आणि तिकटाच्या डब्याच्या मिठाचा हात बासुंदीला लावू नये लोक मला कर्मटपणा आहे काशी कर तुझी अरे मिठाचा हात दुधाला लागल्यावर दूध विश्रांतीला जाईल ना ते म्हणजे काय होईल नासल ते म्हणून याचा त्याला नको आणि त्याचा याला नको आता पखवाज वादकाला विचारा तुम्ही पखवाजाचं धूम आहे आणि इकडची पुडी आहे एका श्वापदाचं जनावरांचंच कातड आहे ते बोला ना बोला ना बोला ना त्याला बनवलंय कामाला नावा रूपाला आणलंय इकडे शाई आहे तिकडे गव्हाची पिठाची कणिक आहे उंड आहे तोच इकडे लावला तर नाही समानता हवी आहे नाही नाही जमल का पागल कोणीकडचे विठाल अरे याचा धर्म स्वतंत्र आहे त्याचा धर्म स्वतंत्र आहे कळलं का इथं स्टँड आहे हा याचा धर्म याला आदर आहे जवळ घेतात तिथे अँगल आणा बरं एखादं आणणाराच्या डोक्यात नाही घातलं मी तर माझा बाप दुसरा याही वयात का त्याचा धर्म नाही इथे याचा धर्म आहे इथे जे जिथं लागतं ते तिथं लागतं धर्मी धर्म आश्रयाचा प्रकार आहे त्यामुळे जे जिथं लागतं तिथं ते मांडलं पाहिजे आजचा अभंग भक्त शिरोमणी प्रेम भंडारी नामदेवरायांचा अधिकार असा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर नाचता नाचता सावध होई देवा ऐसा बोले कबीर 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 नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेवाची अमृत तुल्यवाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी एवढा नामदेवरायांचा अधिकार इतका सुंदर अधिकार देवानी नाचावं बादशहानं गाय कापली त्या सत्तेच्या काळात परवरदिगार खुदा अल्लाह म्हटला गाय कापली नामदेवरायांनी विणा घेतला एक फिरकी मारली विठोबाला आळवलं अरे बघता काय जिथं गाय कापली गुलाबाचे फुलं निर्माण झाले आणि वासरासह गाय नामदेवराच्या पायाला चाटायला लागले लक्षात धरा एवढी ताकद या संतांची एवढी ताकद फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला
काय नामदेवरायांनी प्रार्थना करायची पांडुरंगाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाळ लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाळ लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला काला बछडा कपिला गाई, काला बछडा कपिला गाई, दूध धुवावत नामा जाई, दूध दुहावत नामाई, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो आप्पा. भारतात आणि त्यात महाराष्ट्रात नामदेवराय संतांच्या एवढी क्रांती आणण्याची तेवढ्या ताकदीची कुणाची नाहीये. प्रांतात भाषेत सगळ्यांचा प्रभाव इथेच गुंतल्यामुळे नामदेवरायांच्या अभंग वाणीचा प्रवेश गुरु गोविंद सिंग ग्रंथात आहे. शिखांच्या आजही अमृतसरला पहा, नांदेडला पहा, आजही प्रभाव आहे. ते अभंग हिंदी आहेत, भोजपुरी आहेत, ब्रिजभाषेतले आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, तामिळी आहेत, हिंदी पद आहेत, मराठी आहेत, लमाणांच्या बांधवांच्या भाषेतले पद आहेत. म्हणजे 56 भाषेचा गौरव ज्ञानोबारायांच्या संकल्पनेप्रमाणे कोणाचा जास्त दिसत असेल तर भक्त शिरोमणी नामदेवरायांचा. आजही कुंभ आखाड्यात, मी त्यात आत्ता नाही आहे, पण नामदेवजी का खालसा म्हणून स्वतंत्र एक गादी ज्ञान गोधडीला वृंदावनात कायम आहे आत्ता. सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णुस्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः. नामदेवरायांना सुभक्त उपाधी आहे. ग्रंथाचं नाव आहे वैष्णव काव्य स्मृती. विठाल तर त्या काळात गंगाखेडच्या जनाबाईंनी, आपेगावातल्या मुक्ताबाईंनी, गोरोबा काका तेर ढोकीकरांनी, त्याच्यात मंगळवेढ्याच्या अनेक संतांनी नामदेवरायांना प्रश्न विचारला की विष्णू असा आहे, कृष्ण असा आहे, राम तसा आहे, दत्त असेत, गणपती तसे आहेत, नाथपंथ असा आहे, तर तुमची जी उपास्य देवता आहे पांडुरंग त्याच्याबद्दल जरा खुलासा करा ना, कसा देव आहे हा. तर ते म्हणाले कसा आहे, निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. पंढरीचा देव बहुत कोवळा, 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 सगुण सावळा, सारथी हा सगुण सावळा, सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. पंढरीचा देव भूत कोवळा, सगुण सावळा, सारथी हा सगुण सावळा, सगुण सावळा, सारथी हा. पंढरीचा देव सगुण सावळा, सारथी हा सगुण सावळा, सारथी
मनाची साथ कशी असावी तर अशी असावी. वाजण असं असो, नाही तर कर्कशपणा, किंचाळणं, ओरडणं, साऊंडचा पडदा ब्लास्ट होईपर्यंत ओशाळणं. कधी कधी वाटतं हे स्वरज्ञ आहेत का असुर आहेत याची भीती वाटते. जाणार आहे, थोडं राहिलंय म्हणून भांडं. स्वयंपाकघरात भांडं वाजलं की पाहुण्याने समजावं जायचं. कोरोनाच्या काळात अशाच थाळ्या वाजल्या होत्या. असो, मी जरा नित्याच्या ताकदी एवढं कीर्तन करत नाही. मला जरा प्रॉब्लेम आहे. माझा MRI झालाय 2 दिवसापासून. पोटात आग होते, ओरडत नाही. आणि सगळाच आवाज जर मी या गावी खर्च केला तर अजून 3 महिने मला कमवायचंय. त्यामुळे मला याच कमी आवाजात ओरडावं लागेल, बोलावं लागेल. पंढरीचा देव बहुत कोवळा. आता किती कोवळा आहे याबद्दल पॅरामीटर लावायचं नाही. पुष्कळ कोवळा आहे, मोठा आहे, थोरला आहे, फार कोवळा आहे. कशाहून कोवळा आहे, काय झालं? प्रकरण नंबर 1. वडिलांनी नामदेवराला सांगितलं, नामा आज मी कपडे विकायला चाललोय आणि उद्या तू विकायचे. बाबा हरकत नाही, आज तुम्ही करा धंदा, मी करतो. आता सगळीकडेच डॉक्टरला मुलगा डॉक्टर व्हावा वाटतं की नाही? शिक्षकाला बायको शिक्षिका मिळावी वाटते की नाही? सांगा ना मला तुम्ही. डॉक्टर डॉक्टरीन, मास्तर मास्तरीन, तलाठी पाटील पाटलीन, बुवा बुईंग. काय करावं? नवीन कीर्तनकाराला काळ चांगला आलाय. आता तात्काळ गाडी कीर्तनकार त्याची कीर्तनकारी नाही कळलं तुम्हाला? याचे 30 प्लस याचे 30, 60 पर डे गुणिले 30. नाही कळलं तुम्हाला? याला माझी त्या काळात नुकसानच झाली हो. त्या काळात प्रसिद्धीच नव्हती एवढी. हे मीडिया नव्हता, मोबाईल नव्हता. मी ढोक महाराजांनी, पठाडे महाराजांनी आम्ही फाट्यावर उतरायचं, लोकांना म्हणत सायकल पाठवली तुम्हाला, या. जायचोच आम्ही. काय करावं, उत्पन्नही फार नव्हतं. आता काळ चांगला आलाय. पण काळ चांगला आला म्हणजे आंब्याला मोहर आला आणि कावळ्याला मुखरोग झाला. नाही कळलं का तुम्हाला? तसं उत्पन्नाचा काळ आला ना, आम्हाला थांबायची वेळ आली. पण प्रत्येकाने आपापल्या परंपरेचे एक वारसदार तयार केला पाहिजे. कोण केला पाहिजे? आज पाहिलं मीडियाला आपण, सुनित्रा बहिणी साहेबांनी पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. पवारांच्या घराला मिळाला भारतीय लेवलचा वारसा. आज मीडिया तंत्राला गाजतंय. कोणताही संन्यास असला तर उत्तराधिकारी त्याचा वारस करतो. प्रपंचकाने पुत्र वारस करावा, काकांनी पुतण्या वारस करावा. मला हे 2 काका पुतणे बरे वाटले जरा इथे. तुम्ही झोपले का रे सगळेजण? वा वा. तुमच्या का हवा डोक्यातून चालली का मेळ लागला? मला हे काका पुतणे जरा बरे वाटले. नाही तर 7-8 पुतणे आणि काका मी अभ्यासलेले, जास्त बोलत नाही. महाभारतापासून ते पेशव्यापर्यंत काका मला वाचवा. आणि महाभारतातला एक काका आहे, त्याचं नाव धृतराष्ट्र. आंधळती असं बसतं. एका बाजूला आंधळी गांधारी, एका बाजूला हे त्याचा मेहना, जीजो चिंता मत करो मैं हूं, मार्ग निकाल लेंगे, चिंता मत करो. और मेरा भांजा ही गादी पर बैठेगा जीजो. आपल्या प्रपंचात मेहना मार्गदर्शक नसावा. कोणाला वाक्य लागलं असलं तर माफी मागतो. मी प्रपंचात असताना त्या बाबतीत भाग्यवान. तिला बहीण नाही, भाऊ नाही, मीच भाऊ, मीच बहीण, मीच नवरा, मीच आई. आणि आता मीच संन्याशी. मस्त बेटर वाटतं लोकांना पाहुणे. करायची कशाला मारायला? विठ्ठल विठ्ठल. या धृतराष्ट्र काकानी भीमाला जेवायला बोलवलं. भीमदादा माहिती ना महाभारतातला. हे निघाले धाड 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 जेवायला. कृष्ण परमात्म्याने मुद्दाम खांद्याला खांदा लावला. चालता चालताच धक्का लागला. भीम 12 हत्तीचं बळ पण सरकला. देवाच्या बळापुढं कोणाचं बळ मोठं? भगवंताने विचारलं, आज दादा कुणीकडे निघालात? म्हणले जेवायला. कुठे? काकाकडे. म्हणले वा वा, चांगली सद्बुद्धी आहे. लाक्षाग्रहात पेटवलीला विसरला वाटतं, विषपान केलेलं विसरला वाटतं, द्रौपदीला विवस्त्र मांडीवर बसवण्याची इच्छा केली विसरला वाटतं. अरे जरा लाजा वाटू द्या. काकाकडे जेवायला चाललास,
तुझा काका व्हेरी डेंजरस स्लो पॉयझन, दिसतो इतका सोपा नाही, वरून आंधळ्या पण आतून दिसणार आहे. तुझ्याकडं जर त्यांनी पाहिलं जवळ धरलं तर तुझी वाट लागेल. मेरे सामने क्या करने वाला है. कोण म्हणलं हे? जास्ती खाणाराची बुद्धी चलत नसती. जे जाड आहेत ना, रपाटे, त्यांना मेळ लागत नाही, ते डोंगर चढू शकत नाही, धापा लागतात त्यांना, काय नाही. मला कित्येक वर्षापासून लोक पाहतात, मी बॉडी वाढूच दिली नाही. असं धरल्यावर ज्याची कातडी हातात येते त्याने समजावं मी जागणार आहे, आणि ज्याची येत नाही त्याने समजावं माझं जवळ आलंय. कीर्तन झाल्यावर तपास, आता काही गडबड नाही. मी काय प्रदीप मिश्रा आहे का समजून सांगायला तुम्हाला? विठ्ठल कृष्णाने समजून सांगितलं, भीमदादा जेवायला जाऊ नको. नाही नाही, चांगल्या कामाला देवा आडवं येत जाऊ नका. येतोय ते एकत्र आम्ही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? या या या, हरकत नाही यायला एकत्र. चालला जेवायला. पण भगवंतानी डोकं असं लावलं, भीमाच्या आकाराचा, भीमाचा लोहाचा पुतळा केला. ऐकताय ना? लोखंडाचा. त्याला बेरिंग म्हणजे चक्र बसवले, चाक, आणि ढकलत ढकलत कुणाकडे नेला? काकाजवळ. आवाज काढलाय, चाचा मैं आया हूं, बेटा भीम आओ. आणि ते शकुनी, वास भांजे काम हो आज. ऐकता का? त्या आंधळ्या धृतराष्ट्राने भीमाला असं, कळतंय ना, आलिंगन दिलं आणि त्या पुतळ्याचं चूर्ण झालं. काय झालं? चूर्ण झालं, पीठ झालं. आणि कृष्ण म्हणाले खऱ्या भीमाला, जायचं का जेवायला? ते म्हणा, नको रे हो, आपल्याला त्याचं पीठ केलंय, मला माझं थालपीठ करीन तो, आपल्याला नकोच. देव चतुर आहे, त्याला कुणाकडे पाठवायचं, कोणाला वेगळं ठेवायचं आणि कोणाला एक आणायचं त्याला कळतं. हे तुम्हाला न कळल्यामुळं आमचा प्रॉब्लेम आहे, बाकी काय. सगळे नेते वरच्या लेवलला एकत्र आहेत, चहा पाण्याला, पिरियडला, गप्पाला, गोष्टीला. वाद पंचायत समितीला आहेत, वाद ग्रामपंचायतीला आहेत, वाद झेडपीला आहेत, आणि ते म्हणतात ते माझे परम मित्र आहेत. मग खाली काय रोग आले तुम्हाला? विठाल सत्तेतले सत्तेत नसलेले डझनभर माझ्या ओळखीचे, लक्षात आलं का तुमच्या? परंतु आपला धर्म, आपला पथ, आपला परमार्थ, आपला संप्रदाय, आपल्या भूमिका आपल्या आपल्या वेळेला आपण स्पष्ट मांडल्या पाहिजेत, स्वच्छ मांडल्या पाहिजे. एखादा विषय नाही आवडायचा, ना आवडू द्या, पण ट्रॅक सोडायचा नाही. रेल्वे ट्रॅकवर न गेल्यावर काय होतं तुम्हाला माहिती? दादांची घडलेली घटना माहिती ना? ट्रॅक सुटला, सडक सुटली, अन्यत्र गेलं की क्रॅश होतं. म्हणून आपण आपला पथ शक्यतोवर स्वतःहून सांभाळायचा आहे. मी ठरवलं होतं महाराज, मुंबई ते नागपूर प्लेननी जायचं, नागपूर ते मुंबई प्लेननी कीर्तन करायचे, पण आता बसणार नाही मी. नको रे बाबा, नकोच. 3च कीर्तन करायचे, 51 प्रमाणे 3. आता फिरायचंच नाही जास्त. आणि त्याची सुरुवात तामसवाडीतून. आप्पा अरे, जिथं शक्य तिथंच हात पसरावा. दरिद्राकडे जाऊन काय मजा आहे? विठाला श्रोते हो, चिंतनाच्या भूमिका आहेत. नामदेवरायांचे वडील कपडे विकायला गेले. नामदेवराय म्हणाले, बाबा मला येऊ द्या. ते म्हणले, नको, मी आज जातो, काही गावं सांगतो, ग्राहक सांगतो, गिरायक सांगतो, त्यांना कपडा कोणता लागतो त्याला पटवून देतो तुला, उद्या तू जा. नामदेवराय गेले. ऐकता का? दुसऱ्या दिवशी घोडं जुंपलं, पण नामदेवराय भक्त, घोड्यावर कसं बसावं त्याच्यात परमात्मा आहे. नाही कळलं तुम्हाला? लगाम धरला आणि पुढे चालले. लोक हसायला लागले. बाप बसायचा ना, हा धरून चालला. तुम्हाला बाप बसायचं त्याचं कारण वेगळं आहे, मी चालतो याचं कारण वेगळं आहे. त्याच्यात ब्रह्मतत्व आहे, ईशतत्व आहे. मी बसणार नाही. पाठीवरती कपडे लादले, एका माळरानावर गेले, आणि नामदेवराला दया आली. धोंडोपंत या, कळलं का? धरणी माता या, धरित्री वहिनी या, बर का? पाषाण स्वामी या. म्हणजे हे सगळे बोळ केलं. सगळ्यांना कपडे घातले. माळरानावर, डोंगरावर ऊन तापलं होतं, काही डिग्री सेल्सिअस. वसंताचं आगमन, वैशाख चैत्रातलं ऊन. कपडे घातले, पडशा मोकळ्या झाल्या, घोडं वळवलं, घरी आले. बाबांनी विचारलं, नामा धंदा कसा आहे? नंबर 1.
गिराईक तुमच्यापेक्षा जास्त द्रव्य देणार आहेत. नाही कळलं तुम्हाला? वा वा. देणार आहेत. अरे कोणतं गाव गाठलं तुम्हाला न सापडलेलं? गिराईक माझ्या स्वतःच्या ओळखीचे होते. बर, पैसे देणार आहेत. एकही ठेवणारा त्यातला नाही. वा. एकही ठेवणारा नाही. नाही. कोणतं गाव आहे दाखव तरी मी जातो, मी येतो बरोबर. नामदेवरायन वडील गेले शेतात, त्या माळरानावर डोंगरावर सगळे कपडे टाकलेले, दगडांना गोट्याला, ऐकताय ना, गारगोटीला, पाषाणाला, झाडाला, झुडपांना, बांधावर, सगळीकडं. नाम्या ह्यांना विकलं. विकायची काय गरज आहे बाबा? अन्न वस्त्र निवारा यांना गरज होती, त्यांना दिले. पैसे देतील ना. कुठे चाललेत? तुझ्या बापाने असा धंदा केला होता का? ते म्हणले नाही, म्हणूनच मी केला. नाही कळलं तुम्हाला? म्हणून मी केला. चांगला केलास. बर बर बर. एक कथा भाग. दुसऱ्या दिवशी राग आला, म्हणजे कपड्याचा व्यवसाय करू नको, माझा मीच करतो, माझा मीच करतो. तू नैवेद्य दाखव पांडुरंगाला. नामदेवराय रावळात गेले आणि प्रार्थना केली. आत्ताचं प्रमाण, दूध पियो मोरे, गोविंद लाला गोविंद लाला, गोपाळ लाला. हातात नैवेद्य घेतला, ताट झाकण काढलं, तुळशीपत्र ठेवलं. महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणे वैष्णवे स्वल्पपुण्यमतां राजम विश्वासो नैव जायते. किंवा अहं वैश्वानरो किंवा ब्रह्मार्पणं ब्रह्मावी किंवा वदनी कवल घेता भगवंतासमोर ठेवलं. श्रीखंडन, बासुंदीन, तुपण, भातन, मसालान, सादान, कोशिंबिरीन, चटण्यान. नावं सांगत नाही, मला त्रास होतो. तुमचं काय योगी, तुम्ही काही खात नाही, पण मला त्रास होतो. समोर सगळं मांडलं, पण कॅबिनेट लोकाला जनसामान्यात येऊन खाता येत नाही, त्यांना काही मर्यादा असती. राष्ट्रपती पदाला तपासूनच खावं लागतं, कळलं का? देवाला अडचण आली ना, भक्त भोळा आहे, पण मी कॅबिनेट होऊन बसलो ना, मी खावं तर रुक्मिणीचं लक्षच. आहो जरा जपू ना. लोक सुरुवातीला त्यांच्या खर्चानी पाचतील. नाही कळलं तुम्हाला? आणि सवय लागली की ते तुमच्याकडून पितील. त्यामुळे जरा जपून बर का. रुक्मिणीने खुणवलं, तेव्हापासून रुक्मिणी खुणवते आहे, कळलं का? काही विठ्ठलांना कळत नाही, त्याला मी काय करू? पण तुमचं काही चुकीचं नाहीये, तुम्ही त्या वेळेला खुणवलं पाहिजेच. ती मला न कळल्यामुळे ही वेळ आली, काय करावं? हसले बा बिचारे, काही असो, प्रसन्न झाले. काही तर अजूनही उदासच आहेत. देवाने त्यांचंही भलं करावं, कधीतरी मरेपर्यंत चेहरा प्रसन्न करावा, ही देवाला माझी प्रार्थना आहे. फुटी येली गोवरी असो. नैवेद्य ठेवला, इकडं तिकडं पाहिलं, कुणीच दिसत नाही. हे देवाच्या लक्षात आलं. विटेवरून परमात्मा खाली उतरला, वाटी घेतली आणि नामदेवरायांच्या हातानं परमात्मा दूध प्यायला लागला. ऐकता का? पण ते ओठ पुसायचा राहिला. पण देव कृष्ण काळातही जसा होता तसा विठ्ठल रूपातच. त्यांनी खोड्या सोडल्या नाही. जेवण सगळं झाल्यावर दही आणि भात आणि बासुंदी उरलेली नामदेवरायाच्या तोंडाला पुसली. कुणाच्या? खाल्लं कुणी? देवानी. पुसलं कुणाला? नामदेवराय थाटात घरी आले, आई देवानी खाल्लं, आई देवानी खाल्लं. ताट खाली पडलं, बाप कपडे विकून आला. काल ते केलंस कपड्याचा दिवा, आज हे दिवा. अरे तुझा दिवा तरी कधी लागणार आहे? मला एकाने विचारलं, महाराज तुमच्या जीवनात कॅबिनेट दिवा कधी आहे? म्हणलं कधीच नाही. दिवाच पाहिजे ना. अँब्युलन्स मध्ये बसू, काय फरक पडलाय? सायरन आला पाहिजे, दिवा लागला पाहिजे, एवढंच आहे ना. काही तर हौशी असेल, बल्ब लावून पाणी अंगावर घ्यायचा, मग पालथा घालते त्याच्यात आणि लाईट अशी करतात का? स्वप्नात नाही मंत्री होते, पण आनंद घेतो त्याचा. डोंगर दर्या तिकडे पाहिलेत मी काही लोक असे, बल्ब असा लावतात आणि मग पालथा घालतात. आणि चमकलं की म्हणलं काय? म्हणलं कॅबिनेट मंत्री आहे. आमच्या गावात एक व्यक्ती, नाव सांगत नाही, मला काही दिवस जगायचंय, ते म्हणजे मुख्यमंत्री मला बोलले. म्हणलं बापरे, कमाल झाली बा. म्हणलं आम्हाला मीटिंग मध्ये जावं लागतं, भेट होत नाही. मुख्यमंत्री ग्रेट पद आहे ते. कसं बोलले? म्हणलं मला स्टेजवर. मला काय म्हणले? खाली उतर म्हणले. काय काही इज्जत आहे का, लाज आहे का, काय सांगावं? निर्लज्जम सदा सुखी. श्रोते हो, पांडुरंगाने सगळा नैवेद्य खाल्ला आणि उरलेला दही भात नामदेवराच्या मुखाला पुसला. नामदेवराच्या कडनं ते पुसायचं राहिलं. बापानी काठी घेतली, ते म्हणले घोड्याला मारीत नाही, आता तुला मारतो, तू घोडा झाला टोंगळ्या. हातात काठी घेतली, मारणार. नामदेवराय पळत पळत
राऊळाच शिरले न बापही मागं गेला. तर पुढचं वाक्य ऐका, पुढचं वाक्य. तेच दही भात आणि दूध देवाच्या ओठाला लागलं आणि देव अशी जी फिरवत होते. कशी? आता ही मला माझी दिसत नाही तुम्हाला, पण अशी फिरवत होते. कळलं ना तुम्हाला? फिरवत होते आणि नामदेवाला मारणार तेवढ्यात देव हसला आणि ती बासुंदी इथपर्यंत आली दुधाची. म्हणलं बाबा मी नाही, त्यांनी खाल्लंय. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले नाम्या, पिढ्याना पिढ्या आमच्या गेल्या, आम्ही फक्त दाखवा म्हणलंय शब्द. काय केलं? नैवेद्य दाखवा. एका शेतकऱ्याने गड्याला सांगितलं बैलाला पाणी दाखव. त्या बैलाने बैलाला पाणी दाखवलं. नाही कळलं तुम्हाला? अरे दाखव म्हणजे पाज. एका पेटी मास्तरला म्हणावलं मी स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातात ठेवला. काय करावं मला सांगा. एका कीर्तनात मी म्हणालो संगीतावर माझं प्रेम आहे. एक मुलगी म्हणली याई वयात. मग संगीत काय? तर गीतम वाद्यम नृत्यम, याच्यावर. अर्थ नाही कळल्यावर गोंधळ होतो. मला काय विनोद करता येत नाही का, काय का शास्त्र सांगता येत नाही. माझ्या हातची मळी ती. पण मी का सोडलंय? काही केलं तरी तेवढेच मिळतात, कशाला त्रास घ्यायचा आहे? विठ्ठल आणि नामदेवराय घरी आले, पेन हातात घेतला आणि बाबाला म्हणाले माझा देव कसा आहे? बहुत कोवळा. पंढरीचा देव बहुत कोवळा. अजून कसा आहे? सगुण आहे, सावळ आहे. म्हणजे निर्गुण निराकाराचा सगुण आकार झाला. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी. टाळ वाजवा. करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी. कळतच नाही. करुणी खळे हरिदासी. एक जण बुवा म्हणला त्या काळातही संत खळे करीत होते. अरे करुणी खळे म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. संत वचनाचे अर्थ कळणं मांडणं इतकं सोपं नाही गड्यांनो. MA DED BEd MCOM LLB लॉयर होऊन हे अर्थ सांगता येत नाहीत. संत वचनाचे अर्थ गुरुकृपेनच कळतात, तसे कळत नाहीत. एका चोपदाराला मी म्हणालो पाऊस अचानक पडलाय, हातपाय स्वच्छ पूस, फेटा घे आणि बंगल्यात ये. त्यांनी भरलेले पाय श्रीमंताच्या बंगल्यात पुसल्यावर त्याच्यामुळं माझी गेली. त्याला म्हणलं असं का केलं? तू म्हणला पुसावेची हेची वाटे. इथं असे प्रमाण सांगणाऱ्यांचा गाथा ऐकावं, किती वाटलो होईन आपलं. कल्पना करा तुम्ही. कमी कमी दृष्टांत आहेत. वेळ आपला संपलाय. एक 15 मिनिट आपले शिल्लक आहेत. असो. पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा. अर्जुनाचाच केवळ रथ चालवला हा तुमचा भ्रम आहे. जीव नावाचा प्रत्येक व्यक्ती आज अर्जुनच आहे. त्याही क्षेत्रात कुरुक्षेत्र होतं, हेही देह नावाचं क्षेत्र आहे. त्या काळात युद्ध होतं, आजही युद्ध आहे. दिनरजनी युद्धच आहे. मागे पुढे सगळे शत्रूच आहेत. त्यामुळे युद्ध आपलं चालूच आहे. काटेरी लगाम घालायचा, मन नावाच्या घोड्याच्या तोंडात टाकायचा आणि आखडायचा. कोणत्या लगामानं? संत नावाच्या विचाराच्या लगामानं. विठ्ठल विठ्ठल अर्जुनाच्या रथात बसला परमात्मा, बसलाच महाभारतात गीतेत. पण तुमचा माझा हा पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्राचा हा देह नावाचा जो रथ आहे ना, या रथाची कंट्रोलिंग कोण करतंय? वाहकता कोण करतंय? त्यांनी जर लगामाचा दोर ढिल्ला सोडला, आपल्या कल्पना करा ना तुम्ही जागेत ना सगळ्या जणी, आपला लगाम आपली दोर त्यांनी जर सोडली
दोर अशी ढिल्ली होणं ना आपलं. खलास संपलं. हे सगळे अभिनय तुम्हाला उद्या तांबे करून दाखवतील. तांबे. ज्याचं काम त्याला देवाने दिलंय, मी करणार नाही, ते आपलेच आहेत सगळेजण. असो. वाह, श्रोते हो, मायबाप हो, क्या बात है. वाक्य मुद्दा माझा नीट ऐका. करुणी खळे हरिदासी, हरिदासानी निर्गुण निराकार परमात्मा सगुण सा आकार रूपाला आणला. याला सोपं उदाहरण देऊ तुम्हाला मी, तुमच्यासाठी सांगतो कळण्यासाठी. समजा तुमच्याकडं बापजाद्यांचं पूर्वापार परंपरेचं घरात सोनं पुष्कळ आहे. त्याचे दागिने गोड दिसतील का अँगल गोड दिसन? हे पण कळत नाही तुम्हाला. लोखंड गोळ दिसन गोळा का दागिना गोड दिसन? हा, वाह वाह. चालले आणायला दोघी जणी. ए चड्डीवाले बस खाली बस. ए ते लाल शर्टावलं बसवा त्याला खाली. बस बस. ऐका ना ऐका ना. एक श्रीमंताची बाई हळदी कुंकाला निघाली. कुठे निघाली? हळदी कुंकू. हळदी कुंकाला. तर स्त्रियांना स्वभाव आहे नटणं खटणं, कपडे लत्ते पदर मॅचिंग, गंध टिकली चप्पल, त्यांचा स्वभाव आहे. आपण टीका करू? माझं तर स्पष्ट मत आहे, बुवा लोकांनी त्यांच्यावर बोलू नाही. एका कीर्तनात सहज म्हणलो मी, अंगभर कपडे घालावे ती पोरगी म्हणले मेल्या, तू काय उघडा सांग आधी. आता काय जुना का नेत्यांचा महाराजांचा ते बोलल ते लोक ऐकायचे. आता इतकं सोपं राहिलेलं, क्षणाक्षणाला हे आपल्या समोर. हो. तुम्हाला काय वाटते? काही नाही, मराव वाटते आता, बाकी काय. एका कीर्तनात मी म्हणालो प्या, ते काय प्या विषयच नाही. महाराज म्हणाले प्या. अरे पण काय प्या? पाणी जवळ आहे प्या असं म्हणालो मी. पंचामृत प्या म्हणालो मी, बरोबर आहे. आयुर्वेदिक काढा प्या म्हणालो, पण त्यात टिप्पणी आली, महाराज म्हणाले प्या. त्यामुळे हे इतकं सोपं नाही बाबांनो. वाह वाह. आता तर खिशाला कॅमेरा आलाय म्हणे त्या पेनच्या वरच्या टोपणाला. कालांतराने कुठे येईल सांगता येणार नाही. आता तर प्रत्येक जण, मी इथे गेलो, इथे बसलो, इथे जेवलो, या रस्त्यावर आहे, तो पॉइंट आहे, इथे मी पाहिलं. मोबाईलला ते रोजची रोज देतात क्षणाक्षणाला. एकच जागा सुरक्षित आहे, तिथं अजून मोबाईल नाही लक्षात आलं. म्हणजे त्याच्या जवळ आहे पण त्या प्रक्रियेचा नाही, एवढंच फक्त. काय सांगता येत नाही. परमेश्वराच्या नजरेत काय होईल सांगता येणार नाही. दृष्टांत माझा चाललाय. श्रीमंतची बाई हळदी कुंकाल निघाली. कुठे निघाली? कपडे घातले, दागिने घातले, घालावेत त्यांच्याकडं. आपल्याकडं नाही म्हणून आपण कशाला? आमच्याकडं भगवानगडला स्वर्गीय भगवान बाबा होते, ऐकता का? 20-20 घोड्याचे रथ असायचे बग्या. दागिने अलंकार कुंडल चांदीच्या काठ्या रायफल. श्रीमंत देशमुख पाटील पटवारी मारवाडी सगळ्या समाजातले कुणबी मराठा देशमुख सगळे बाबाच्या स्वागताला त्या काळात असायचे. गडावून राजा निघाला असं वाटायचं. सांपत्तिक बळ, श्रीमंतीने विद्वत्ता, सगळ्याच गोष्टी. श्रीमंताकडे असल्यावर त्यांनी घालावं, आपल्यासारख्याने घालू नाही. पालघरला साधू मारल्यापासून मी तर दागिने आणि गाडीत पुढं बसायचं बंद केलं. नाही कळलं तुम्हाला? मी याला पुढे बसवतो, बस बाबा आपलाच आपलाच आहेस तू, बस. मी विठोबा रुक्माई उशिरा भजन घेतो, गळ्यात हार ठेवत नाही, कारण राजीव गांधी हारामुळेच गेलेले आहेत. आपलाच मनुष्य आहे. आय एम रिलेटिव्ह, नातलग नाही माझा. हळदी कुंकाला निघाली, जाऊ द्या. दाग दागिनेत कपडे लत्तेच, वेलबुट्ट्याची साडी पैठणी 12-13 हजाराची घालू द्या तिला. आपल्याकडं नाही, आपण जळू नये. आता माझ्याच बरोबर पत्रिकेत एखादा कीर्ती याला काही इंडिवेअर असेल एखाद्याची, एखादा हेलिकॉप्टरने फिरत असेल, एखाद्या 2 कोटीचा आश्रम असेल, मग त्याचा बघून आपण फाशी घ्यायची का? बोला ना तुम्ही. त्याची श्रीमंती त्याला, आपले कष्ट आपल्याला. एका बहिणी तिचं सोनं बघून अँगलच गळ्यात बांधला, हळदी कुंकाला निघाली. आमच्या मराठवाड्यात तसा लोहडणं ओढाळ गाईच्या आणि पिसाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात बांधतात, कळलं का? बाकीच्या हसायला लागल्या. सोनं पाहून तिचं कौतुक केलं आणि अँगल बघून हिची चेष्टा केली. पण तोच अँगल
सोन्याचा जर जर 10-5 ग्राम सराफ कट्ट्यांहून अलंकारात रूपांतरित केला असता वाह, वाह. आणि वैडूर्य कर्णफुलं केले असते आणि एक दाणी सर केला असता तर सौभाग्याची बाई देखणी दिसली असती. अँगलनी नाही, अलंकाराने. तसं निर्गुण हा अँगल आहे, पण सगुण मूर्तिमंत पांडुरंग आहे. सगुण सावळा सारथी हा. बर, सारथी सर्वांचा सगळ्या जगाचा साक्षीभूत असे. संकटी सायासे गजेंद्रासी. भागवतात कथा आली. गजेंद्र, त्याची बायको, त्याची पिलं आणि त्याची मेहुणी हे सगळेजण पाण्याला स्नानाला निघाले. ऐकताय ना? गजेंद्र ऐकण्यासारखा आहे. गजेंद्र म्हणजे जीव. स्नानाला निघाला. लेकरं बाळ तरणे बांड होते आणि बायको आणि मागे आपली मेहुणी होती. पाण्यात गेला, त्यांनी सोंडेत पाणी भरलं, पिलांना मारलं. ऐकताय ना? चित्कार करून बायकोच्या अंगावर टाकलं आणि पुन्हा एक सोंड भरली आणि आपल्या मेहुणीच्या अंगावर मारली. ती म्हणाली, भाऊजी खरं शावर लावल्याचा आनंद मिळाला. इतकं सॉलिड पाणी ना, थंड. नाही कळलं तुम्हाला? हां, तांब्याने घेण्यापेक्षा लोकांना शावर बरं वाटतं ना. ते 5 लिटरमध्ये स्नान होत होतं, आता शावरनी 200 लिटर पाणी अंगावर घ्यायला लागले. हे आळशी लोक, नवीन तरणे सगळेजण. काही काही तर ब्रश हुस तर कॉक चालू ठेवते. तर अरे किती लागतं तेवढं वापरा ना. हे सुद्धा संतुलित पर्यावरणही महाराज कीर्तनात सांगणं गरजेचं आहे. श्रोते हो, काय केलं? सोंडेतलं पाणी घेतलं आणि मारलं. मेहुणी खुश. खरंच काही भाऊजींचा स्वभाव ना, ताईंचं भाग्यच आहे. खरंच हे मालक मिळाले आणि तिला असला नवरा मला मिळायला पाहिजे होता, अशी ती म्हणाली. कोण? गजेंद्राची हत्तीची मेहुणी. आणि हत्ती पाण्यात अडकला. मगरीने पाय धरला. हत्ती व्याकुळ झाला. हत्ती म्हणाला सोडा. बायको जवळ येईना. लेकरं म्हणले आम्ही लहान आहेत. जी म्हणाली सॉलिड स्वभाव आहे भाऊजीचा, त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणली नको हं, माझं व्हायचं राहिलंय अजून. दृष्टांत संपला. हे हत्तींनो, म्हणून मेहुणीच्या जास्ती नादी लागू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता माझ्या विनोदाला आणि कथेला शास्त्रीय श्लोक सांगतो. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. अंडरलाइन. गजेंद्रस्य का जातिरविदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपाधिकं किं तत्सुदाम्नोधनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रिय श्रीपती. भगवान परमात्मा भक्तीनं वेडापिसा होतो. गजेंद्राने एक फूल घेतलं नदीच्या काठावरचं पाण्याच्या, नारायणाच्या दिशेने वाहिलं, वैकुंठाच्या दिशेनं. परमात्मा आले आणि परमात्म्याने सुदर्शनानं नक्र म्हणजे त्या मगरीची दाढ फाडली, तोंड फाडलं. गजेंद्र मोकळा. ऐका ना, गजेंद्र मोकळा केला. गजेंद्राला हत्तीला विमानात बसवलं. भगवान बसले आणि विमान स्वर्गात गेलं. कल्पना करा, गेलं. गजेंद्राने गेल्या गेल्या पाहिलं तर तिथे ज्याने माझा पाण्यात पाय पकडला तो मगर देवाच्या दरबारात कॅबिनेटच्या खुर्चीवर पहिल्या रांगेत दिसला. जरा मन लावून ऐका बरं का प्रकरण आहे. वाईट वाटलं गजेंद्राला. साल मला त्रास दिलेला याला देवाने येऊन मारलंय. हे माझ्या पुढं मॅनेजमेंटचं नाटक तर केलं नाही ना. आपा कळलं का तुम्हाला? अहो आम्ही तुमचेच आहेत, असं काय करता? तुम्हाला अनुभव आहे, गाडीत फिरणारे सगळे आपलेच असतात शेवटपर्यंत. असं सकाळी आपल्यावर नाश्ता केला, संध्याकाळी आपला नसतो. संध्याकाळी आपला असो, दुसऱ्या दिवशी आपला नसतो. अनुभव आले अंगा. मी उभा का राहत नाही? कायमच खुर्ची असल्यामुळे. मला एक नेता म्हणाला, महाराज उभा राहत जाओ. मला तुमच्या जागा तुम्हाला पूर्णात, मला कशाला उभं करता? म्हणून मी बसतो. दृष्टांत संपला. चिंता नीट ऐक, चिंतनीय भूमिका नीट ऐका. गजेंद्राने विचारलं, देवा अरे त्याने मला त्रास दिला, तू त्याला मारलं, तो पहिल्या रांगेत वर कसा? भगवान म्हणाले, तुला हे कृष्ण कृत्य राजकारण कळायचं नाही. भोळ्यांना हे कळत नाही. साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. मेळ लागत नाही, भल्या भल्याला लागत नाही. हे कसं काय केलं तू? ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. कसं काय केलं? ते म्हणाले, असे याला मी वर का आणलं याचं कारण आहे. गजेंद्रा तू माझा भक्त आहे,
तू नारायण नारायण माझं भजन केलं, तुझ्यासाठी धावत पळत मी आलो, तुला मी सोडला, मगर बाजूला काढला, मग तो इथं का आला हा तुझा प्रश्न आहे. अरे माझ्या भक्ताच्या पायाचा जो आश्रय करतो त्याला मी वैकुंठात जागा देतो. टाळ्या परवा दिवशी वाजवा निवांत. विठोबा रखुमाई हारावाले बाहेर कोण यायचे का? नाही आले. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. बोला कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. महाराज की श्री जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की श्री जय. संत भगवान बाबा की जय. श्री संत वामन भाऊ महाराज महाराज की सद्गुरु जय. गंगागिरी महाराज महाराज की जय. विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा गजेंद्राशी रक्षी, गजेंद्राचं रक्षण केलं. गणिका उद्धरी, पुढचा ऐका. भिल्लणीचे करी फळे भक्षी. परमात्मा जातीनिहाय वर्गीकरण करत नाही. आणि देवाला न जातीर, भगवान परमात्म्याला जाती प्रकरण आवडत नाही. आणि पुढचं वाक्य ऐका. संतांनाही जाती आवडत नाही. वैष्णवाची याती पुसील जो कोणी, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदास. निर्णयो ऐसा वेदशास्त्री. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. किंवा याती कुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचून आणून. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी. 11:02 झालेत. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लणीचे करी फळे भक्षी. माझा वेळेत काही दोष नाही बरं का महाराज, मी क्रमाने चाललोय. कीर्तन स्पीडने केलंय, कमी केलंय, उलटा माझा यात अधिक फायदा आहे. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लणीचे करी फळे भक्षी. भिल्लणीच्या हातानं परमात्म्याने फळं कसे खाल्ले या कथा रामायण सांगणाऱ्या बुवाकडून तुम्ही हजारो वेळेला ऐकल्यामुळे एकच विषय पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळू नये, नवीन मिळावा ही भावना व्यक्त करतो. आणि थांबतो. भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी. नामा म्हणे हरी गोडमानी. याला कथा आहे. श्रीकृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा. पोरबंदरला राहणारा सुदामा नावाचा गृहस्थ वैष्णव आहे, विप्र आहे, पण सांपत्तिक बळाचा अभाव आहे. म्हणून बायको म्हणाली, एक काम करा, तुमचा मित्र आता देश लेवलला, ऑल वर्ल्डला, जगत लेवलला राजधानी उपभोगतो आहे. विश्वकर्म्याच्या करवी द्वारका निर्माण केली. 16,108 राण्या त्याला आहेत. पुत्र पौत्र धनधान्य संपत्ती धनकनक संपन्नता आहे. तुम्ही एक काम करा, त्या देवाला जाऊन भेटा तरी. सुदाम्याच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामदेव म्हणाले, अगं आपल्याकडं त्याला जाऊन भेटावं असं काही शिल्लक नाहीये, कारण घेशी तेव्हा दिशी ऐसा अससी उदार. किंवा भगवद्गीता सांगते, पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याला काहीतरी द्यावं लागेल ना, नुसतं जाण्यात काही मजा आहे का? कल्पना करा तुम्ही.
मग एका श्रीमंताचं घर पाहिलं. सुशिला नावाची त्या सुदाम्याची बायको होती. तिने पोहे आणले, पाखडले, नीट केले आणि सुदामदेवाला 2च कपडे आहेत, खाली एक पंचा आणि वर गुंडाळायला उत्तरी, एवढंच. ती फाटलीलं पण स्वच्छ आणि पवित्र एका कोपऱ्यात बांधलं आणि सुदामदेव निघाले. जरा एवढ्या भजनाला तुम्ही आणि तुम हात वर करा, एवढाच त्रास देतो तुम्हाला मी. नाही तर हात वर नाही केले तर वर तोंड करून जायची वेळ आणू नका, एवढंच करा फक्त. चले श्याम सुंदर को मिलने सुदाम, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. म्हणा वाह. जाते जाते मन में हरे कृष्ण रामा, जाते जाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. वाह 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 वाह. चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. हाँ हाँ वाह. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, ओ बाकी बिहारी नंदलाल मेरो, ओ बाकी बिहारी नंदलाल मेरो है, ओ बाकी में बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. वाह. या भजनाला तिकडचे 2-3 लेकरं, मधले 2-3 लेकरं उभा राहिल्याबद्दल त्यांना टाळ्या वाजून स्वागत करा. वा वा. लेकरांना कळलं की भजनात गावं लागतं, डोलावं लागतं, नाचावं लागतं. तुम्ही तात्काळ हात केल्याबद्दल खाली धन्यवाद देतो तुम्हाला. देवाने तुमचे हात चांगले पुढच्या सप्त्यापर्यंत ठेवावेत अशी प्रार्थना करतो. आणि जे करतील या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, त्यांना या सप्ताहानंतर लवकरच यमकवटाळी अशी भावना. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. वेळ खूप झालाय, तुम्हाला मी त्रास देणार नाही. बऱ्याच लोकांना लांब जायचंय आणि मर्यादाही पाळली पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी सुदामदेव दरकोस दर मुक्काम करत करत पायी चालत चालत द्वारकेपर्यंत पोहोचले. मी ते गाणं सांगणार नाही की अरे द्वारपालो, या प्रमाणानं, या पदानं त्यातलं भावनिक जे चिंतन आहे किंवा रस उत्पत्ती आहे ती नष्ट होते, समाप्त होते. तो एवढा शांत स्वरूपाचा करुणेचा रस आहे आणि त्या उडत्या चालीमुळं त्याच्यावरती पाणी फिरण्यात येतं. सुदामदेव गेले, पाणी भरणाऱ्या स्त्रिया होत्या, स्नान संध्या पूजा केली, पण उपरणं असं वर धरलं, पुन्हा अंग बुडवलं, इकडे धरलं, पुन्हा हे बुडवलं, ऊर्ध्वपुंड लावलं, भस्म तिलक केला आणि विचारलं, मैया कृष्ण कहाँ रहता है. काय बोलले ते? कृष्ण कहाँ रहता. मित्रत्वात आहो जावो काका डॉक्टर पूजनीय आदरणीय श्रद्धेय सर्वश्री शब्द नसतो, अजूनही नसतो. अजूनही माझ्या आळंदीतले जुने सवंगडी आम्ही एकत्र आलो तर ते आनंद असतो. मी स्वामीन, ते आचार्य, हे शास्त्रीन, ते डॉक्टर काही नाही, एक मजा वेगळी असती. जुना वर्गमित्र एक वेगळाच आनंद असतो, सखा एक वेगळाच आनंद असतो. आता मी बोललो पुन्हा तुम्ही त्रास देताल, मैत्रिणी एक जुना वेगळाच आनंद असतो. त्यात कपट नाही, कारस्थान नाही, जात नाही, वाद नाही, राजकारण नाही, विष नाही, संपत्ती नाही, मित्रत्व आहे. मी जुनी घटना सांगतो. प्रमोद महाजन, स्वर्गीय विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव एका मंचावर आले ना की ते विरोधक आहेत असं वाटत नसायचं. मस्त मौज मजा आनंद चलत असायचा. बाळासाहेब अटलजी एकत्र आले की मजा येत असायची. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय बाळासाहेब एकत्र आले की मजा येत असायची. म्हणजे राजकारणापुरतंच राजकारण असायचं, एरवी मित्रत्वाच्या नात्याने ते चलत असायचे. श्रोते हो,
मित्राला भेटायला गेलोय खरा, पण आता मित्र मित्र राहिला नाही. मित्र गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. मी कुंभमेळ्यात 2003ची गोष्ट सांगतो. रथावर बसलो होतो. रथावर तलवारी, बँड वाजतोय, टाळ पखावच. ऐका, आम्हाला फुलं टाकतायत लोक, मीडिया तंत्रावाले. वारकरी संतों का हुआ संपन्न शाही स्नान, आज की बड़ी खबर, कुंभ आखाडा में वारकरी का हुआ प्रवेश, प्रथम घटना घटी. बातम्या यायच्या. त्याच्यात काही माझे जुने मित्र आळंदीचे, अय आंबू खाली येणार, येणार यार येणार. अरे म्हणलं महाराज आहे, ये खाली. ओढलं एक आणि भासता काय तुम्ही मला खाली. मित्रत्वात मोठं लहान प्रकरण नसतं, पण हा देवही आहे, मित्रही आहे, राज आहे. 3 पद आहेत ना. मर्यादा पाळलीने सांगितलं द्वाररक्षकाला, कहो कि आपका मित्र सुदामा आया है. क्या बात है. तो गेला आणि सांगितलं, भगवान जय हो जय हो. क्या आपका मित्र आया है कोई, क्या नाम बताता है. सुदामा शब्द पूर्ण, सुशब्द निघाला आणि दामा पूर्ण व्हायचा आहे. भगवंताच्या लक्षात आलं. सुवर्णाचं सिंहासन त्यागलं, उडी मारली सिंहासनावून आणि परमात्मा पायऱ्या उतरत 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 सागराच्या तीरावर आले आणि तात्काळ सुदाम देवाला आलिंगन दिलं. आलिंगन दिलं, जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आलं की आपण सांदीपाणीच्या गुरुकुलात उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तीरावर राहत असताना आपल्यावर सुख आलं, दुःख आलं, लाकडांच्या मुळ्या आपण तोडल्या, डोक्यावर अंध्यान गुरुमातेला स्वयंपाकात, गुरुग्रहात, गुरुशाळेत, पाठशाळेत आपल्या मदत केली. सुदामा तेरा शरीर कितना कृश हुआ है, का खराब झालास. सुदामा म्हणाला, भगवान तूने पूछना नहीं और मैंने बताना नहीं, इतना ही ठीक है. आत घेऊन गेले आणि भगवंताने आपल्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. आणि बायकांना, बायको म्हणत नाही, बायकांना, कारण अनेक आहेत ना, आवाज दिले, मित्रबिंदा इधर आओ, चंपकलता इधर आओ, रुक्मिणी आओ, सत्यभामा आओ, चित्रलेखा आओ, जांबवती. एक मराठी सिनेमा आहे बघा कोणता तरी, तो म्हणतो तुझे लग्न तरी किती झाले, मला बोलील नाही. कोणतंही तुम्ही तुमचा बघा, मला वेळ कमी. सुदाम देवाला भगवान म्हणाले, एक लग्न असतं, दुसरं असतं, तुला बोलील असतं. दर महिन्याला एक लग्न झालंय माझं, तुला बोलवायचं कधी सांग. आलास बरं झालं. सगळ्या जणी पाया पडायच्या. अष्टपुत्र सौभाग्यवती, सौभाग्यवती, अष्टपुत्र भवती भवती, असं करत मंत्र कमी 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 झाला आणि सुदामदेव थकले होते, हात खाली आले आणि भगवंताला म्हणाले, ए सब कुछ छोड़ दे, तू पहला नमस्कार कर, तुझे मैं आशीर्वाद देता. इंजन आ गया कि रेलवे के ट्रेन के डिब्बे पूरे आ जाते. बोले आजा. आशीर्वाद दिला, मौज मजा झाली. आणि भगवंत फार खोडील आहे, त्यांनी गोकुळातच खोड्या केल्या असं नाही, प्रत्येक ठिकाणी खोड्या केल्याने विचारलं, सुदामा कैसा चल रहा है. ठीक आहे. मैया कैसी. ठीक आहे. भाभी माने कुछ भेट पठायो. बघा आता जे नाही तेच विचारलं, म्हणजे मला गिफ्ट काही पाठवलंय काय माझ्या वहिनींनी. सुदामदेव म्हणाले, क्या भेजना भैया, तू तो अब राजा बन गया, लेकिन मैया ने और भाभी ने तेरे लिए पावा दिया है. पावा माने पोहे. काय दिलंय? पोहे. पोहे सुदामा देवाची फके मारी कोरडीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळ तयाला. खाल्ले पोहे, परमात्मा तृप्त झाले, सगळ्या राण्यांना दिले, उरून पुरले आणि जाता जाता आशीर्वाद दिला. सुदामा गावाकडे आला. कथा संपली. येऊन पाहिलं तर आप्पाच्या काळात अंडरग्राऊंड नाल्या झाल्या, लाईटी झाल्या, सौर ऊर्जा झाला, सडका झाल्या, ग्राउंड झालं, सभागृह झालं, ग्रामपंचायत झालं, एवढी डेव्हलपमेंट झाली. सुद्धा म्हणाल, देखो गए 15 दिन के बाद मेरा गांव कैसा था और अचानक एकदम बदल गया, ये हुआ कैसा. बोले तो बोले पालक मंत्री अच्छा है आपके भाव का. अच्छा एकदम बढ़िया काम हो गया. बोले डेवलपमेंट हो गई, नगर पंचायत बन गई. आणि आवाज दिला बायका, अरे ओ सुशीला. सुशीला होती टेरिसवर बंगल्याच्या, कळलं तुम्हाला. मुलगी होती गॅलरीत. बोले बच्चे कहाँ गए. बोले अभी इंडिवर लेके वो द्वारका और जत्रा होटल में नासिक में घूमने के लिए गए. बोले इकडचेच आहेत का. बोले ये संपत्ती आई का है ऐसी.
सुशीला म्हणाली, जब आपने आपके हाथों से भगवान के मुख में पावा डाल दिया, म्हणे पोहे दिले, तो तत्काल इधर गाव मेरा पूरा सुवर्णमय हो गया. बोले सोन्याचा गाव झाला. म्हणून भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी, नामा म्हणे हरी गोड माणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मृदंगाचार्य महाराज, एवढी बोलताना मी अशा गप्पा मारतो, माझ्या केसाला धक्का लागला तर याद राख. म्हणजे हार काढणारी ओढतीतच, काय करावं रोज. म्हणजे मुद्दाम ओढीत नाही, पण ते अडकतेत, आता काय करावं. मला तर वाटतंय स्वच्छता अभियान करावंच एकदा स्वच्छ. पण मला कोणी ओळखणार नाही जवळून गेलं तरी. आणि दाढी तरी का काढू? राज्यात दाढी, केंद्रात दाढी, मी का काढू? आपा तुम्हालाही दाढी हो जवळ. असं कीर्तन माझं संपलंय. मंडपाच्या बाहेर जी छोटी छोटी मुलं खेळतायत त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो. टाळकरी माता पिता, स्पीकरवाले, ध्वनीवाले, विणेकरी, चोपदार, सगळ्यांना धन्यवाद देतो. कीर्तनाची वेळ खूप झाली, 11:15 वाजलेत. आणि नित्याच्या प्रवासानं जीव हा एक दिवस कधीतरी कुठल्याही क्षेत्रात कंटाळ्यासारखा होतो. कीर्तनाचा कंटाळा येत नाही नारायण महाराज, प्रवासाचा कंटाळा येतो, जाण्या येण्याचा कंटाळा येतो. गाड्यांचा प्रवास आता सोपा राहिला नाहीये महाराज. हे कीर्तन पुन्हा एकदा संत सज्जनांना समर्पित करून तुमच्या जीवनात परिवर्तन व्हावं. जाता जाता एक माझा छोटा संदेश आहे. विडी सिगारेट ओढू नका, चर्स अफू गांजा ओढू नका, पापकृत्य करू नका. पोरींना माझी प्रार्थना आहे, गर्भधारणा झाल्यावर गर्भात पोरगी का पोरगा आहे ही सोनोग्राफी करून तुम्ही लिंग परीक्षा कृपया करू नका. भ्रूणहत्या करू नका, झाडांच्या कत्तली करू नका, झाडं तोडू नका, पाणी जपून वापरा, स्वच्छ राहा, पवित्र राहा, टापटीप ठेवा. मनाचे श्लोक, हरिपाठ, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, सकल संतांना तेवढंच माना आणि वाङ्मय वाचा. घरात पतीची मर्यादा पाळा, पतीला प्रार्थना आहे, पत्नींची मर्यादा पाळा. पोरांना पोरींना प्रार्थना आहे, खूप शिका. पण स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही याची जाणीव तुम्ही ठेवा. UPSC MPSC व्हा, थायलंड, लंडन, फ्रान्स, जपानला जा, पण आपलं गाव, आपली माती, आपलं घर याबद्दल एक जिव्हाळा ठेवा अशी भूमिका ठेवतो. आणि गुण्या गोविंदांनी सगळेजण सेख्यान करत हातात हात देऊन गाव परिसराची डेव्हलपमेंट करा. आणि संप्रदायात ज्ञानदेव तुकाराम या छत्राखाली सगळेजण एकत्र या एवढी प्रार्थना करून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकोरी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही ईश्वर. नाही विचारिला भिकारमिया करा क्षमा पराध महाराज तुम्ही ईश्वर. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा मायापैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही ईश्वर. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम